दिवस झाले, एवढा घाण दिवस मी इमॅजिन करू शकतो. एवढा घाण दिवस तुमच्यासोबत होतो स्पेशली. मला का असं वाटते, मला पण तीच वाटते, पण मी काय करू सांगा. तुम्हाला तुमच्यासोबतच वाटत असं. मला भैयासोबत आलं की मला घाण दिवसात वाटते. बाकी आमचं कसलं फाटकं नशीब असणार आहे. आम्ही एक ते म्हणजे सकाळी 10 वाजता आले. चिटकायला पाहिजे गालाला गाल चिटकायला पाहिजे असं. हा देतो दादाची पप्पी घे. चाम झोपलाय का? चला तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चालू आता मनीषाला सोडायला, तर मला पण जरासं बाहेर जायचं आहे. तर चला मनीषाला सोडून मी निघतो माझ्या कामासाठी. चाललोय आता भैयाकडे, त्याला घेऊनच जाणार आहे. पाटलाचा आवरला का नाही काय माहिती. गुलाबो जरा आतर कुठे गेला चाम? है चाम तो नहीं है. ये देखो हमारा किला है ना, होगा इसको निकालने का अभी. हमारे किले को देखो, सगळं सामान उचलून ठेवले वाटते भैयाने. कुठे गेलाय काय माहित भैया, बहुतेक पापिवणीकडे गेला असं. हे बघा आज वातावरण जरासं वेगळंच आहे ना का घरचं. सॉरी वातावरण हे बघा सगळं ढगाळ झाले सगळं नाही का. तर मित्रांनो मी ना थोडंसं बाहेर चाललं आहे, कारण की हॉस्पिटलमध्ये चाललं आणि मला ना प्रॉब्लेम झाला काहीतरी. तर चला हॉस्पिटलमध्येच निघतोय आता. भैयाला शोधतोय कुठे आहे भैया. बघ मामा बच्चे तो घरला कुलूप पण लावणार पट्ट्याने. ओ माय गॉड, मामीचं घर सगळं ओके करते बरं का भैया. गेलं घरी मोबाईल इथंच ठेवला आणि मग घरला कवर लावला नाही काय नाही. हे बघा काय का कुठे गेलं काय माहिती. तर मी आवरतो आता जरासं सनस्क्रीन लावतो. सनस्क्रीन आहे का नाही, तर मी आवरतो नाही का आता. मी निघणार आहे आता, कारण मला उशीर पण होईल, नाही तर तिथे गेल्यास मग लाईनला लागावं लागेल नाही का. म्हणून मी जरासं आवरतो. चला तुम्हाला कसं वाटतंय मला गॉगल आहे का भारी? भैया कसं वाटतं रे? गुलाबो जरा आतर चिडाके टाटा. तर निघत आहे आता मित्रांनो, झालं आमचं उरकले बघा. लगे माफिया कसा दिसत आहे बघा. तर चला आता निघतो आम्ही. तर मित्रांनो निघालोय आम्ही आता हॉस्पिटलमध्ये जायला. चला भर. हे बघा असा लुक झालाय माझा. भैयाचा दाखवतो तुम्हाला उद्या. भैयाला भैया कलवा हमरा केस कधी येतात काय माहित बरं का. चला किती वेळ लागला रे भाई आपल्याला जाऊन याला? हा म्हणजे गर्दी नसावं म्हणजे बरं. आज शुक्रवार असते ना रे? सोमवारी असते, हा तर चांपला तिकडं सोडलाय आता. निघालोय दवाखान्यामध्ये. गाडी लावायला आता जागा नाही राहणार भाई माहिती आहे का, कारण त्यांनी घर बांधत आहेत ना समोर. बघ ना दगडी कुठं टाकले ते. तर चला तर नमस्कार मित्रांनो, मी आहे मानव देवकते आणि मी मराठी भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. तर आम्ही आलो आता सिम्बायसिस हॉस्पिटलमध्ये. सिम्बायसिस हॉस्पिटल यासाठी आले कारण की माझ्या चेस्टमध्ये ना पेन होत आहे नाही का, तर त्यासाठी दाखवण्यासाठी आले मी. तर चला डॉक्टरांना वगैरे दाखवू आणि काय प्रॉब्लेम आहे ती बघू नाही का, कारण की बरेच दिवस झालं का 10-15 दिवस झालं सारखं दुखत होतं नाही का. तर मी आता दाखवण्यासाठी आले आणि भैया पण आला माझ्यासोबत. तर चला आपण जाऊ नाही ना डॉक्टरांना दाखवू आपल्या चेस्टमधलं काय प्रॉब्लेम आहे. एंट्री करून जावं लागते नाही का. 4 शिव्या खाल्ल्या मॅडमच्या आणि एंट्री करून घेतली. एवढं सगळं ना असं लिहून दिलेलं नाही का. आता एवढं सगळ्या गोळ्या वगैरे घ्यायच्या त्यासाठी. भैया गेला आतमध्ये आणि ह्या सगळ्यांना गोळ्या लिहून दिल्यात त्यांनी की हे घ्या म्हणून, फक्त शनिवार रविवार. आमचं तपासून तर झाले. आता आम्ही झालो टॅबलेट घ्यायला, गोळ्या वगैरे औषध घ्यायला. मोकार खर्च सांगितलं भैयाला, तर भैयाला तर म्हणलं असला भारी रोग झाला आहे.
आणि मला म्हणते तुझं बरं होईल. हे बघा आता टॅबलेट वगैरे असं सिम्बॉसिसमध्ये आहे ना, हे बघा असं टोकन वगैरे देतात गोळ्याच्या लाईनीला आणि असं माणसं वगैरे बसवतात नाही का पाठीमागे. तर आम्ही आता लाईनीला आहे ना थांबले, असं टोकन नंबर घेतला आहे बघा. अजून म्हणजे 75, अजून 3 नंबर आमच्या पुढे आहेत. चेकिंगसाठी बसलो कपडे काढून. मशीन चेकिंग चालू आहे ते नाही का. चेक केलं इथं आहे. कुठल्या नाही ना, बोलू ना दुसरं. चंद्रकांत. ECG वगैरे केला आहे आणि काय शुगर लेवल पण घेतली आहे. तर आता चालू आहे गोळ्या आणायला नाही का. तर आम्हाला ना गोळ्या कमी पडल्या, म्हणजे ह्या मेडिकलमध्ये गोळ्या नाही म्हणून आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मेडिकलमध्ये पैसे देऊन गोळ्या घ्यायला. 44 नंबर दिला भैया. आम्ही गोळ्या घ्यायच्या लाईनीला बसलो आहे. बघू शकता एवढ्या लाईन आहेत आणि आमचा 144 नंबर चालू आहे नाही का. आणि इथं बघा किती चालू आहे, 184. आमचं 200 किती आहे, 244 आहे. कधी घ्यायचं आणि कधी यायचा आमचा नंबर काय कळणार. लय बोर झालो नाही का आम्ही खूपच. तर असं म्हणते मी सरकारी काम आणि घडीवर थांबतो म्हणून आता 2 घडी थांबलाले, 2 तास थांबलाले, 1 तास नाही. हे बघा किती नंबर चालला, 183 सॉरी 83. तर तुम्हाला नंबर दाखवतो. नंबर कुठं पडला भैया, नंबर कुठं पडला काय. 244 नंबर आणि चाललंय की ते आईला 84 डायरेक्ट 94 काय रे. ती परिसरानंतर आमचा नंबर फायनली थोड्या वेळात येत आहे. ते बघू शकताय 228 झाला आहे. अजून किती राहिले आपण. तर आम्ही आहे ना नंबराची वाट बघत बसले आमच्या, तरी अजून नंबर आला नाही. आणि मी आणि भैया ना लागली भूक. नंबरिंग गेम खेळत आहे की भैया म्हणतो की इकडच्या साईडला येईन, मी म्हणतो इकडच्या साईडला येईन. तर बघू कुठल्या साईडला येणार आहे, कारण कंटाळलं यार. 1 वाजायला 1:30 वाजायला लागले आणि तो म्हणते की 2:25 येईन, मी म्हणतो की 2:30 येईन. तर काय अजून आला नाही. तर बघू. आपण आम्हाला आमचा नंबर भेटलेला आहे. आता आमचा नंबर येईल 2 मिनिटातच. हे बघू शकताय. बियरची बॉटल घ्यायची. अर्धा तास थांबून आम्हाला एवढ्या गोळ्या भेटल्यात बघू शकता. हे बघा आहे का, कोरियन लोक आलेत. हे बघा मित्रांनो आमचं झालंय. हे बघा आम्ही निघालो आता घरी. काय रे पाऊस येतोय. तर ही शपथ पाऊस
पाऊस आहे रे, पाऊस येतोय. तर आमचं झालंय सगळं घेऊन आणि आता पाऊस आलाय. दुष्काळात 13 महिना म्हणल्यासारखं आता बसलोय. दिवस जाते एवढा घाण दिवस मी इमॅजिन करू शकतो. एवढा घाण दिवस तुमच्यासोबत होतो स्पेशली. मला का असं वाटते, मला पण तीच वाटते, पण मी काय करू सांगा. तुम्हाला तुमच्यासोबतच वाटत असं. मला भैयासोबत आलं की मला घाण दिवसात वाटते. तर बघा की आमचं कसलं फटकन नशीब असणार आहे. आम्ही एक ते म्हणजे सकाळी 10 वाजता आले आणि 10 वाजता एवढं कटाळलं होतं गोळ्याच्या लाईनीमध्ये म्हणजे तपासणीच्या लाईनीमध्ये थांबून. तर आता घरी निघालोय तरी बुरट पाऊस बघा कसं पडायला लागलं आहे का. तर आता काय चला पावसात निघावं काय. चल बाय एवढं कुठं पाऊस आहे, मला चष्म्यात दिसणं झाले का काय पाऊस. अरे ज्यादा आहे रे पाऊस आईच्या गावात. चलो हम निकलते अभी हमरे घर. कैसा दिख रहा रे मैं, माफिया दिख रहा क्या रे मैं. तर मित्रांनो आम्ही ना निघालो होतो कंटाळून बाहेर निघालो आणि बाहेर पडल्याच्या नंतर आहे ना हे बघा असा पाऊस आला. अरे पाऊस गेला बाया, पाऊस गेला. तर आता आम्ही निघालो घरी, पाऊस गेला, पाऊस थांबलाय. तर चला तो आणि भुका तर जाम लागलेत. गोळ्या पिळून एवढ्या दिलेत की आता सगळ्या गोळ्या घेतात. आणि चावी चावी कुठे रे काढू, चावी कुठं आहे तुझ्या जागेत. सिम्बायोसिस हॉस्पिटल कसं बघून घ्या. सिम्बायोसिस आणि ही त्यांचं हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल हे बघू शकताय. इकडं बघा हे मंदिर आहे आणि हे बघा एवढं मोठं हॉस्पिटल आणि सगळं फ्री आहे बरं का. कोणाला काही झालं असं बिंदास यायचं इथं 10 रुपयाची चिठ्ठी काढून. तर चला निघतो मित्रांनो घरी. आता आम्ही आत्ता निघालोय घरी. हे बघा सिम्बायोसिस मंदिर. येऊ दे की मग तू मर रे भैया. हे बघा मंदिर लेटर काय बरं का. आई शपथ काय रे. मला वाटलं दरवाजा सोडून कोणी काय पडले बिडले काय. त्वरित दे ना. कुठं चॉकलेट तुझा, तुला चॉकलेट दिले नाहीत काय दोघं पण तिघं पण. माहेरला जाते पप्पी दे मग, गोड पप्पी दे मला मग तर दे दे. असं चिटकायला पाहिजे, गालाला गाल चिटकायला पाहिजे असं. हा इकडच्या गालावरची देतो. दादाची पप्पी घे. घे हा ये चल लय दर ये बस झाला तर लय झालं टॉर्चर. ठीक आहे इकडे ते काढून देतो. मम्मीनं बुचडा बांध्या हिच्या का. परी निघाले हो म्हणे, परी निघाले हो. परी येणार आहेस तू, कुठे येणार आहेस. दिले की चला होता आमचा व्हिडिओ. तुम्हाला आम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि दादा ना चाललंय. परी तुझा बुचडा दाखव मला जरा. असं फिर, असं फिर फिर असं फिर तिकडं फिर. मग तिकडे शपथ तिकडे बघ असं बुचडा आहे. त्यांना कोण रे भैया. चला मित्रांनो निघाला तर कामाला, कारण मला जरा उशीर दवाखान्यात होणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जाताना बेल आयकॉन प्रेस करू द्या, कारण की माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला टाटा बाय, टेक केअर, घ्या काळजी.